लातूर शहरापासून जवळच असलेल्या नांदगाव शिवारात लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांच्या पत्नीच्या नावे शेतजमीन आहे आणि या जमिनीची देखभाल आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र ऋषिकेश कराड करतात। त्यांच्या शेतीलाच लागून इंदुरकर यांची जमीन असून इंदुरकर यांच्या शेतात खोदकाम केल्याप्रकरणी इंदुरकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यानंतर एकमत डिजिटलने या तक्रारीची दखल घेऊन बातमी प्रकाशित केली होती। या घटनेवेळी गावातील माजी तंटामुक्ती अध्यक्ष आकाश पाटील यांनी मध्यस्थी केली होती। मात्र त्यानंतर रमेश कराड यांच्या लोकांनी माजी तंटामुक्ती अध्यक्ष आकाश पाटील यांच्या घरी जाऊन धमक्या दिल्याची तक्रार आता आकाश पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली असून आमदारांच्या लोकांकडून त्यांना दगाफटका होऊ शकतो असा संशय देखील माजी तंटामुक्ती अध्यक्षांनी तक्रारीत नमूद केलाय। तर खुद्द आमदारच असं वागत असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय होणार असा सवाल जमीन मालक अमोल इंदुरकर यांनी निर्माण केलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। काल आपल्यासोबत नेहमी म्हणजे मदतगार म्हणून किंवा एक जाणकार म्हणून ते तुमच्यासोबत असतात पाटील यांना धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी आज SP ऑफिसला रीतसर अर्जही केलेला आहे। काय नेमकं प्रकरण आहे? प्रकरण म्हणजे माझी वडिलांची जमीन आहे ते वडिलांच्या नावाने जयंत नरसिंग इंदुरकर आणि आईच्या नावाने ज्योती जयंतराव इंदुरकर, गट नंबर 309 आणि 312 मध्ये ऋषिकेश कराडांनी तो त्रास देणं चालूच आहे। आता विषय असा झालेला आहे की आमची साथ कोणीच देऊ नये अशी त्यांची इच्छा आहे। काल हा विषय झाला, त्यांच्या घरी येऊन त्यांनी दोन त्यांच्या माणसांनी धमकी दिली त्यांना की तुम्ही जर आलात इंदुरकर बरोबर तर आम्ही तुम्हाला जीवे मारतो, आम्ही तुम्हाला कुठेच ठेवणार नाही, तुम्हाला माहीत नाही का आम्ही कोण आहेत काय आहेत हे त्यांना म्हटले। मग त्यांना म्हटल्यानंतर मी म्हणलं तुम्ही असं घाबरू नका। त्यांनी म्हटलं आता माझं आयुष्य तर काय राहिले, एवढं माझं मी समाजकार्य केलेलं आहे, मी एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, सगळ्यांसाठी अडीअडचणीला पळतो, सगळ्या गोष्टी हे करतो, तर हा मला असं कसं सांगू शकतो की हे कसं करायचं। मग मी म्हटलं की आता ऑलरेडी आपलं प्रकरण तर कोर्टात चालू आहे, सगळं त्यांना माहिती आहे त्यांना सगळं, तर त्यांनी तसं का करायला लागलं। मग त्यांनी म्हटलं की आम्ही आमदार आहेत, म्हणजे आमचे साहेब आमदार आहेत, आम्हाला कोण काय करू शकतं, आम्ही इंदुरकरचं असं केलं, हे सगळं असं केलं तर त्यात माझं कोणी बिघडू शकत नाही, ही आरेरावी त्यांची चालू आहे त्यांची। पाटलांकडनं तुम्हाला कसली मदत मिळू नये, त्यांची पाटलांकडून मदत मिळू नये ना आमच्या बाजूने कोणी थांबू नये, यांचा दरारा असाच कायम राहावा, यांना प्रतिबिहार करायचा आहे, लातूर पॅटर्नला ह्यांना गालबोट लावायचं आहे, ह्यांना बिहार पॅटर्न इथं चालू करायचं आहे। आता हे मी भरपूर वेळेस बोललेलो आहे की ही लातूरची संस्कृती नाही आहे, यांच्याकडे लक्ष द्यावे। मी इथं म्हणजे आपले पोलीस अधीक्षक साहेबांना आत्तापर्यंत माझे जवळपास 5-6 पत्र दिले असतील मी, तरी त्यांनी त्याच्यावरती काही निर्णय नाही घेतला माझा। आम्ही त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस अर्ज दिला होता जानेवारी महिन्यामध्ये, मला वाटतं 11 जानेवारी का 13 जानेवारी आम्ही अर्ज दिला होता पोलीस अधीक्षक साहेबांच्या नावाने की बाबा असं असं हे चालू आहे, तर याच्यामध्ये आमच्या जीवाला धोका आहे। त्यांच्या माणसांनी तुम्हाला काही म्हणजे पोलीस संरक्षण वगैरे नाही, काहीच नाही, पोलीस संरक्षण नाही, विचारणं नाही, चौकशी नाही साधी किंवा काहीच नाही। आम्ही गेले की तोंड वर करतात, दुसरीकडेच बघतात आणि म्हणतात की तुमचं इकडे काय काम आहे, तुम्हाला काय तेच भेटायला लागलेत का, असं म्हणून आम्हाला ते अक्षरशः पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलतात। आम्हाला काय ते एका शब्दाने सोबळू देत नाहीत ते। अक्षरशः आम्ही म्हटलं तर त्यांनी म्हणलं की आमच्याकडे दखलपात्र गुन्हे घेतले जात नाहीत, जोपर्यंत आम्हाला पोलीस अधीक्षकांचा वरून ऑर्डर निघत नाही किंवा हे करत नाही, त्यांनी सांगत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्या गोष्टी पुढे सरकत नाहीत। ते आम्हाला MIDC पोलीस स्टेशन सांगितलं गेलेलं आहे। त्यावेळेस यांनी सुद्धा आमच्यावर MIDC पोलीस स्टेशन आले होते, सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या सगळ्या। पण पहिल्या सुरुवातीपासून आता आमचे नातेवाईक सुद्धा आहेत बरं, हे माजी तंटमुक्ती अध्यक्ष होते हे, म्हणजे ह्यांनी प्रशासनामध्ये पण ह्यांनी हे केलेलं आहे आणि यांची ओळख म्हणजे सगळ्यांच्या अडीअडचणीला पोहोचतात। पण आपण जाणार कुणाकडे, आपण सगळ्या शेवटी आपले शेजारी आपले नातेवाईक आपण त्यांना सांगणार ना की हे अशी अडचण झाली, आपण ह्यातून किती मार्क काढूयात। तो काही विषयच करत नाहीत त्यांनी, त्यांचं लगेच हे असतं की बाबा तुम्ही असं का करायला लागलात, तुम्ही ह्यांच्याकडे का गेलात। मी म्हटलं तुम्ही आता काय करणार आहेत, त्यांनी म्हटलं मी काय करू शकतो, म्हटले मी काय नाही, मी रीतसर पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज दिला म्हटले, महास्तरी पोलीस स्टेशनला अर्ज दिला त्यांनी SP ऑफिसला। हां, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही SP ऑफिसला पण अर्ज दिलेला आहे। आम्ही ज्यावेळेस इथे कलेक्टर मॅडम होत्या, मला वाटतं वर्षा घुगे, वर्षा ठाकूर मॅडम ज्यावेळेस होत्या त्यावेळेस पण आम्ही त्यांना अर्ज दिला होता की बाबा हे असं असं चालू आहे, त्याच्यामध्ये लक्ष घाला। त्यावेळेस तिथे सौदागर तांदळे होते, त्यांनी म्हटलं की मी मुंबईला होतो म्हणून मी लक्ष देऊ शकलो नाही, मी तुमचं इथं हे करतो, तुमच्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतो, कशाला काळजी करता। पण ते सौदागर तांदळेसारखे जर माणसं जर ह्याच्याशी संगनमत करून जर अशा गोष्टी करत असतील, सगळ्या घटनाबाह्य म्हणा किंवा सगळ्या कायद्याला सगळ्या धाब्यावर बसून जर अशा गोष्टी करतात, तर सामान्य माणसाचं जगणं किती अवघड आहे याच्यामध्ये। मग एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे, कुठेतरी न्याय मिळावा। परवाशी झालेली गोष्ट होती, त्यांनी आमच्या इथे पाईप टाकला होता, तिथे जमीन खोदली होती आमची तिथे, आम्ही तिथे पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही अर्ज केलेला आहे तिथे, ते जायचं सोडून ते व्हायचं सोडून तुम्ही इथे का आलात म्हणून आता आमच्या नातेवाईकांनाच
म्हणजे त्यांनाच त्रास द्यायला लागलेत आता की आम्ही तुम्हाला जीवन सोडणार नाही, तुम्हाला माहित नाही का आम्ही कोण आहेत. आता एवढी हिंमत त्यांच्या घरी जाऊन असं करत असेल तर किती अवघड प्रकार आहे हा सगळा. काहीतरी न्याय मिळावा एवढीच आम्हाला अपेक्षा आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. काय नांदगावच्या इंदुरकर यांच्या शेतीच्या प्रकरणात आपण सुरुवातीपासून आहात. आपल्याला कोणतरी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. आपण आज रीतसर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अर्ज केलेला आहे. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगा. नांदगावात म्हणजे मी माझं नाव सांगतो, आकाश किशनराव पाटील, माझे तंटामुक्ती अध्यक्ष. आतापर्यंत गावामध्ये कुठलीही तक्रार झाली की मला बोलून घेऊन तक्रार मिटवायची, कारण मी ह्यांचे बी काही ते बी काही असे कुठाने मिटवलेले आहेत. कुठं कुत्र्याने शेळीला फाडलं, हे केले, असे छोटे मोठे घराने गाव पातळीवर मिटवता म्हणून लोक माझ्याकडे येतात. मग ते काल दुपारी काल माझ्या घराला आले कराडचे कामगार, ते विकास आणि गोपाळ असे काहीचे नाव आहे त्यांचे, आणि नाव का माहीत नाहीत. त्यांनी आल्या त्यानंतर त्यांनी म्हणले तुम्हाला शेताकडं यावं लागेल. म्हणलं का? नाही त्याला शेतात या तुम्ही. मी म्हणलं आत्ताच आला, म्हणलं मी येतो मी 4 वाजता. मग 4 वाजता मी इथे ह्यांच्या शेतात आलो. त्यांनी आले माझ्या सांगितलं, बसले, बोलले. मग इथला इंदूरकर त्या गडी घेऊन गेलो मी जाताना, काय नेमकं प्रकार आहे ती. तर ते नाला खणलेला दिसला, ते नाला बघून घेता असं तसं म्हणले पुन्हा कोणी तर आमच्या तर असं मोबाईलवर म्हणजे काय म्हणते त्याला, तुम्ही तर अशी क्लिप दिलो मोबाईलवर काही, तर आम्ही माई शपथ आम्ही जीव मारून टाकू. मी म्हणलं कुणाला म्हणलं, गाववाल्याला काय, आता कुणाला कर, शेतवाल्याला म्हणलं, कुणाला तर गप्पत बसले. म्हणून मी त्याच्या अर्जाचे आपण बी 24 घंटे शेतकरी मी फिरतो इकडं, आणि हमेशा शेती काही लोकांची केलेली आहे मी. मग त्यानिमित्तानं फिरण्या जगाने कोण्या टायमाला काय करतील ही थोडा धोका निर्माण झाला, म्हणून मी SP ऑफिसला अर्ज दिलो. कुणाच्या विरोधात कुणाच्या नाही. रमेश कराडचे कामगार काय माणसं आहेत तिथं, ते माणसं जी बोलवायला त्यांचंच नाव घातलं मी. बाकी त्याला आपल्याला कोणाचा काही विषय नाही. तर हे नेमकं प्रकरण कधीपासून सुरुवात झाली? हे प्रकरण बघा मार्च पासून चालू झालेलं आहे. मार्चला मी पहिल्यांदाच होतो. ह्यांनी ज्यावेळेस रस्ता ऊस गेले की ह्यांचे काय आता शेजारीचे बोलणे झाले की पुन्हा ऊस गेला की त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये ऊस गेला त्यांचा. ऊस गेला की त्यांनी कंपाऊंड टाकलं. आडवं रस्ता चालू रस्ता होता, 15 फुटाचा रस्ता कंटिन्यू माझ्या अंदाजानं काहीतरी वडलोपार्जीपासून चालू रस्ता होता. मग रस्ता असताना मग त्यांनी पुन्हा ह्यांचे वांदे मध्येच उचमळले. काय 5 वर्ष झालं शेती घेऊन त्यांनी, तेव्हापासून काही नव्हतं. त्यांनी कंपाऊंड मारून घेतले, पुन्हा उगतच रस्त्याचा वांदा काढून कराडांनी 5 वर्ष झालं शेती. 5-6 वर्ष शेती घेऊन झाली. त्यावर काही ह्यांचे वांदे नव्हते. त्यांनी कंपाऊंड मारून घेतले मोडून, ह्यांनी कंपाऊंड मारले, सगळे कंपाऊंड झाले. पुन्हा उगतच काय तर वाढवावाडी करून ह्यांचं 1200 फूट कंपाऊंड पाडून टाकले. कारण की पहिल्यापासून बघण्यामध्ये मी होतो. मग आम्ही त्यावेळेस बी निवेदन म्हणजे पत्र दिले, साहेबाला दिले, तहसीलदारला दिले, कलेक्टरला दिले, पण कुणी काही ते मनावरच घेणार. आज मोठे फार नुकसान केले. तहसीलदारांनी काय तुमची हिअरिंग वगैरे काही घेतली नाही का त्या प्रकरणात? काही घेतले नाही. त्यांनी आले की ह्यांनाच लांबून बोला म्हणायचे. इंदूरकरला मी सांगत राहायचो ना, इंदूरकर काय असं बोला म्हणलं की एक लांबून बोल म्हणायचे. लांबून बोलले की थोडं मागे चुकून जातात. अधिकारी बोलल्यास तेवढं गडगड कुठं बोलणार आहे. ऍक्च्युली त्यांनी जाऊन सगळं रेकॉर्ड फोटो काय बोलले, कसे करू लागलेत, काय करू लागले, सगळे दिवस स्वतः त्यांनी आदेश काढले. तसं म्हणजे पोलीस फोर्स आणले, पोलीसची गाडी आणले आणि सगळे तारफेर कंपाऊंड काढून घेतले. चालू तहसीलदार चुकीची कारवाई. तो रस्ता जो आहे तो किती फुटाचा आहे? 15 फुटाचा आहे. आणि ऑलरेडी चालू आता 20 फुटाचा केला. आता 20 फुटाचा 20-22 फुटाचा केला. म्हणजे त्या रस्त्याला दोन्ही साईडची जमीन घेतली? नाही एका साईडची, फक्त इंदूरकराची. इंदूरकराची, कारण की इंदूरकरांनी मोजणी करून त्यांनी कंपाऊंड मारून घेतले होते. ती ऑलरेडी कंपाऊंड मारून घेतले होते. सगळ्याची संमती होती. कंपाऊंड क्लिअर झालं त्यांचं. शासकीय मोजणी केली? शासकीय मोजणी केली. आणि त्या मोजणी त्यांची जागा बरोबर निघाली त्यांची निघाली. मोजणी नंतर रस्ता किती होता? मोजणीच्या आधी का नंतर? नाही, कंपाऊंड मारल्याच्या नंतर रस्ता किती होता? 15 फुटाचा होता. 15 फुटाचा ऑलरेडी वाहन जात होते, उसाचे वाहन. म्हणजे हे कुठेतरी एखाद्याला जाणून बुजून असं वाटतंय ते, जाणून बुजून केले त्यांनी. बरं सांगायला गेलं तर आपण मी एकदा ते म्हणलं मालकाचाच नंबर द्या, मालकाला बोलतो. ऋषिकेशला बोललो मी एका दिवशी फोनवर, असं या म्हणलं इंदूरकरचं काय ते आपण समोर मिटवून घेऊ. आपण बसल्यास कुठं काय ते होतंय, दोन्ही बी शेतकरी मोठे होतो मी. मग असं म्हणल्याच्यानंतर त्यांनी म्हणजे नाही मला ते तोंडच बघू वाटत नाही. मग आमच्यासारखी मध्यस्थी काय बोलणार. आम्ही पण त्यांना फोन बी केला नाही, बोललो नाही. त्यांची माणसाची उलाली मोरी, म्हणलं मालकाला बोलवा, तर माणसात पोळी उलाली. मग ह्यांनाच मारता हाणता, असं करता तसं करता, धमकी अनेक धमक्या देऊ लागली. आणि काल तुम्हाला धमकी? काल मला बी धमकी दिली त्या कामगारांनी. विकास आणि काहीतरी नाव आहे त्याचं, गोपाळ, ही दोन्हीने.
एक सांगा की माझ्या आणि माझ्या काही जीवाला धोका झाला तर मी ज्या सगळ्यात आमच्या म्हणजे कुटुंबात कुणालाही तर आमच्यात जास्त मी पोलीस अध्यक्षालाच मेन धरणार. तुम्ही आज त्या हां शिरीषला तक्रार- हां हां शिरीषला तक्रार केली आहे. हां हां अर्ज देऊन त्यांच्याकडे ही केल्या सत्ता आहे सगळ्याचा हे न्याय कसा मिळणार. आज हमेशा कुठल्या बी गोष्टीवरून विनाकारण काही बी कारण करून बांधल्या टाकणे कुठे कुत्रे सोडणे मांजरं सोडणे काही ना चिल्लक भांडणं करून तुम्ही एकटे म्हणजे शेतावर फिरत हां असता. फिरतात. मी जमीन केला ना काही इथं हम्म. मी स्वतः नांदगावतात तुमची- तुम्हाला असं वाटतं की तुमच्या काल धमकी दिलेली म्हणजे इथून पुढे जीवाला धोका धोका आहे. हां धोका राहील शकते म्हणून अशी माझी मला भीती वाटते म्हणून मी अर्ज SP ऑफिसला नेऊन दिलो. जर समजा काही झालंच तुमच्या जीवाला तुमच्या कुटुंबाला तर याला जबाबदार कोण असतो? SP साहेब आता आपण अर्ज दिलो ना आपण त्यात कुणाला मागितलो SP साहेबाला SP साहेबच ना आपण कुणाला बोलणार आपण SP साहेबालाच मी आपण हे करून विनंती करून अर्ज देऊन टाकलो. जीवाला धोकी होणे काय होणे आपण वय झालेलं आहे इकडे तिकडे आपण जाता करता म्हणून ओके तसं